मारते आता मग तुला कर्ज पाहिजे आहे ना? बर बर, कर्ज मला किती पाहिजे होतं कर्ज समजा? कारण काय बा समजा तू काय घेताय बा समजा की कायले पाहिजे बा लगन सराय समजा हे तर मला म्हणलं असं सांगून दे बा. सावकार कर्ज म्हणलं हे 2 लाख रुपये पाहिजे होतं. काहून का म्हणलं नवीन ट्रॅक्टर घेऊ लागलो आता महिंद्राचं. म्हणजे आता शेतीच्या भरोशावर चाललंय बसू लागला ना. दुसरं म्हणलं एखादा साईड बिझनेस पाहिजे ना, त्याच्यानं म्हणलं 2 लाख रुपये कर्ज घ्या ना, एखादं म्हणलं ट्रॅक्टर उचलून घ्या. मायची खटखटले का मारत्या बुड खाजवाले नक नाही म्हणलं ट्रॅक्टरच्या मागं कायले लागू लागले का? अबे सुखातली म्हणलं दुखात कायले घालू लागला मला समजूच नाही लागला. अबे दुखातले का 13 महिना होईन तर बसून नाही का बोमलं. कसं असते सावकार माहित आहे का? जोपर्यंत म्हणलं जिंदगीतली रिक्स घेत नाही तोपर्यंत माणूस समोर जात नाही ना. अरे म्हणलं किती दिवस व्ह्यू राहता राजा. अरे ट्रॅक्टर घेतला म्हणलं का इन्कम का कमी आहे का म्हणलं? 3 आणि 4 हजार रुपये रोज पडते ना. का वासुदेवले का मारतेले म्हणलं भोकात घालून देशील का भयार सूत्राच्या? त्याला म्हणलं ट्रॅक्टर घ्यायला लावशील ना बस का त्याचं खा प्यायला का वांदे करशील ना. अरे मला म्हणणं आहे बा आपल्याकडून म्हणलं जेवढं होतं तेवढंच करायचं ना. चादर पाहून पाय बसरायचे ना. ट्रॅक्टर आणि फॅक्टरचं म्हणलं मागा लागू लागला. 2 लाख रुपयात काय होते तुला? तू म्हणलं का ट्रॅक्टरचा किस्ता भरशील का म्हणलं माले पैसे देशील मग असं म्हणू लागलो. मारत्या साधू सावकाराला वाटले का तू वर नाही गेला पाहिजे? अबे कोणाला वाटत असते ना आपल्या वर बा कोणीच नाही गेला पाहिजे. निकाल आपल्या खालीच राहिले पाहिजे बा असं. अरे काय राजा सावकार तुम्ही लोड नका घेऊन. अरे मी काय म्हणू लागलो आपलं म्हणलं वावर तुमच्या पैसे गाण ठेवू लागलो ना. याच्यापेक्षा म्हणलं तुम्हाला आणखी काय पाहिजे? आणि म्हणलं वावराची किंमत किती आहे तुम्हाला माहित नाही का? अरे बा 4 आणि 5 एकर वावर म्हणजे काय तोंडाची गोष्ट आहे राजा. आता म्हणलं सावकाराकडून घेणं नाही होत ना. तरी म्हणलं आपण ते गाण ठेवू लागलो. मी काय म्हणतो तुम्ही म्हणलं मला पैसे द्या. बाकीचा म्हणलं हिकात्या करू नका ना. हिकात्याचे म्हणलं तुम्ही याच देऊ लागलो का मी तुम्हाला पैसे द्यायची याच देऊ लागलो. सल्ला नका देऊ ना फुकटची. अबे भोकाचा ना बे सर कशी दा मला काय करावं लागते का? ट्रॅक्टर घे नाही तर म्हणलं पैसे पेटून दे. मला त्याच्याशी घेणं नाही ना. फक्त म्हणलं मला याद मला मुद्दा म्हणलं मला भेटला पाहिजे. नाही तर बाबू हे बा तुला किडनी ऐकून तर वसूल करतो का? तेवढी टाकत ठेवतो म्हणलं. अबे सदू सावकार म्हणते राहिले का गावात म्हणाले का हे मला सावकारीचा धंदा झाला का आजचाच आहे का? मला का काहीच पिढ्या गेल्या ना. पिढ्या गेल्या म्हणलं आमच्या. हो तू आम्हाला चॅलेंज नको करू म्हणलं मारत्या. सावकार मी काय म्हणतो हे पा कोणाला म्हणलं चांगली सल्ला द्यायची राजा. हो आता म्हणलं 2 पैसे कमावून का लय का वाईट होईल का? आणि मला तुमच्या कोणतं नुकसान आहे नाही. अरे तुम्हाला जे म्हणलं याच भेटायला पाहिजे ते तर मला तुम्हाला तुमचं याच भेटू लागलं का नाही? तुमचं काम काय फक्त कर्ज दे ना. हो 2 लाख रुपये म्हणलं कर्ज द्या आणि समजा त्याला काय व्याज लागेल काय नाही बा समजा किती टक्के लागेल हे म्हणलं आम्हाला सांगून द्या ना. आणि आम्ही म्हणलं तुमच्या पैसे वावर काय ठेवतो ना. ते जे म्हणलं 7-12 आहे 7-12 म्हणलं आम्ही तुमच्या पैसे देऊ लागतो ना. त्याच्यानं म्हणलं तुम्हाला हे टेन्शन घ्यायची काही गरज नाही ना. अबे पण का भोपळीच होते हो. अबे मी तुम्हाला का चांगलं समजावून सांगू लागलो. हो अबे तुम्ही कर्ज घ्या नका घेऊ म्हणलं त्याच्याशी मला काही नाही. तुम्ही का गावातल्या माणसं आणाले का जीवा भावाचे माणसं म्हणलं. अबे उत्तम रावले का थंड झाला बे थंडा गार झाला नाही काय पा मजाक नाही बा. म्हणजे नाकावरची माशी नाही हाणू लागला एवढा थंडागार झाला म्हणलं पैसा पाहिजे ना. एक ट्रॅक्टर म्हणलं का त्याचं ओढून दिलं. अबे ओढून दिलं नाही का? ट्रॅक्टरच्या मागे लागू नका. लोक पैसे देत नाही म्हणलं. हो लोक का निरा कामं करून घेतात. हो रुपया म्हणलं तोंडावर फेकून मारत नाही. ट्रॅक्टरचा म्हणलं लिचड धंदा करून काही मजा नाही बरं मारता. त्यापेक्षा का मस्त म्हशी घेणं मस्त म्हशी घेले का दूध येते म्हणलं रोजची म्हणलं ताजी कमाई आहे ना. ताजी कमाई आहे का? अबे या सावकारी पेक्षा तर म्हणलं का मला म्हशीचा धंदा करा वाटते बे. घ्या आता काय सांगू तुम्हाला. अरे वा म्हणलं कोटेशन गिटेशन म्हणलं पा ट्रॅक्टर मी बुक करून ठेवलं. फक्त म्हणलं आता आपल्याला काय करायचं आहे तर म्हणलं फक्त डाऊन पेमेंट भरायचं आहे. यासाठी म्हणलं आपल्याला 2 लाख रुपये पाहिजे होते. आणि काही पैसे म्हणलं बॅलन्स ठेवतो ना आपल्यावर आहे म्हणा तसे पैसे. पण समजा आता कर्ज काढायला लागतं का नाही? कर्ज काढल्याशिवाय म्हणलं माणूस वर जाते का मला सांगा बरं तुम्ही. त्याच्यानं म्हणलं हे कर्ज काढलं होय ना. ते तर कर्ज काढायची गरज नाही आपल्याला. अरे बा 6 एकर बोलतात मला गाव मी मला काय गरज आहे कर्ज काढायची. पण कसं आहे म्हणलं आता काही पैसा म्हणलं हाते नाही तर खेळाले त्याच्यानं म्हणलं कर्ज काढणं होईना. हे पा तुला म्हणलं 2 लाख रुपये देऊ लागलो. 6 रुपये शकला म्हणलं तुला पैसे देतो बाबू. आणि परत फेड म्हणलं बा एकाच वर्षाची राहील. एका वर्षापेक्षा म्हणलं मी थांबणार नाही तर म्हणलं मला यादाला याद लागत रे भाऊ. पटन तर घे नाही ते पा आता सांगून दे म्हणलं मला पाहिजे नाही म्हणून. अरे हो चालते म्हणलं तुम्ही पैशाचं टेन्शन नका घेऊ ना. देऊन टाका 2 लाख रुपये. बरं बरं ठीक आहे. मग काय म्हणते गॅरंटर कोण आहे? समजा तो जर म्हणलं मला पैसे वापस दिले नाही तर म्हणलं मग मला पैसे वापस कोण देईन? मग त्यासाठी म्हणलं आपले गॅरंटर तर लागणच ना. म्हणजे संघ आणला हे का माझ्या आजीचा नवरा होय का? अरे गॅरंटरच आहे ना हे. वासुदेव म्हणलं आपला गॅरंटर आहे ना. मी जर समजा म्हणलं पैसे दिले नाही तर म्हणलं वासुदेव तुमचे पैसे देऊन टाका ना. विषय खतम करून टाका ना इथंच. बरं 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 म्हणजे वासुदेवले भोकात जातच आहे. मग ठीक आहे ना. ठीक आहे म्हणलं पैसे तर मी मला वसूल करतोच. गॅरंटर म्हणलं हे पा मग वासुदेव ठेवतो ना 2 लाख रुपये म्हणलं तुला कॅश देतो आणि 6% म्हणलं या जाईल. अरे साधू सावकार अरे आमचा दोस्त ना राजा आत्ताच आहे का?
आत्ताच आहे का म्हणलं हा? अरे एक चड्डी म्हणलं आम्ही दोघांना घातली ना, एवढ्यापर्यंत म्हणलं आमचा दोस्ताना आहे ना हा? आम्हाला एकमेकावर म्हणलं एवढा भरोसा आहे जेवढा म्हणलं मला बायकोवर बी नाही ना, बायकोवर बी नाही ना. तुम्ही एक काम करा, बिंदास म्हणलं हे बा मला गॅरंटर घ्या आणि हे बा म्हणलं मारतेला पैसे देऊन टाका 1 मिनिटात लवकर. हो ठीक आहे म्हणलं, तुम्ही जा घराकडे, तुम्हाला पैसे भेटून जाईल. माणूस म्हणलं पैसे घेऊन तुमच्या घरापर्यंत पोहोचून जाईल. बर 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 ठीक आहे सावकार, चला निघतो मग. अरे बाबा गोठोळे घेऊन घराकडे चालला वाटते. किती निघाला म्हणलं याचा? अबे कायचा याचा आहे बेले कारण घ्या. अबे 4 आणि 5 क्विंटल म्हणलं का याचा निघू लागला. याला का याचा म्हणते का इतकी मोठी म्हणलं का माली पराठी आहे, काही मजा नाही. पुरा पैसा लेका पाण्यात गेला बे. मला तर वाटतं पहा आता पराठी उपटून म्हणलं गहू लावायचा विचार चालू आहे माया. सारखंच आहे म्हणलं बाबण्या, आमचंही तसंच आहे. आमचा काय अलग आहे का? अबे तू तर म्हणलं का काहीच फसला नाही, माहितलं का किती आहे म्हणलं म्या 3-4 फवारे ने ते म्हणजे असं लय खर्च येते ना. तरी म्हणलं काय आला हाती, काही गांजरा नाही आले हाती. बरं नाही रे बापने, ते जाऊ दे म्हणलं. हे माळत्याला गॅरंटर भेटला म्हणते आपला हे वासुदेवनं गॅरंटी घेतली म्हणते. पण काल तर काय कर्जही घेतलं म्हणते सदू सावकारापासून. काय खरी गोष्ट आहे का हे? पुराच्या या आपलं वासुदेवनं घेतली म्हणते बा गॅरंटी. मला उत्तमराव सांगे बा काल संध्याकाळी म्हणे कर्जही काढलं म्हणे येणं सदू सावकारापासून. 2 लाख रुपये तर कर्ज आहे म्हणते राजा. आता तुम्ही सांगा, ट्रॅक्टर म्हणलं घ्यायचं आहे तर हे कर्ज ते कर्ज म्हणलं मारत्या किस्ता भरण का म्हणलं त्या याचं आपलं सदू पाटलाचं कर्ज नील करम, काही समजून नाही लागलं बा. काही खरं नाही दिसत मला. मी तर म्हणते पा वासुदेवला फटका बसणार आहे बा. आता सर्वाला माहित आहे मारतात आल्या का व्यवहार कसा आहे तर हा. अबे मी तर म्हणतो बा ते शोरूम वाले धोक्यात नाही आहेत. हा तुम्हाला काही माहित नाही बाबू, मारताचा म्हणलं आम्हाला हे पा निकालच माहित आहे ना. हा ते माणूस कसा आहे आणि पैशाचा म्हणलं त्या माणसाचा व्यवहार किती लिचड आहे हे आम्हाला माहित आहे ना. नाही का सावकार म्हणलं राजा पैसा वसूल करते ना रंग्या. आणि ते म्हणलं का शोरूम वाले होत ना, कंपनी वाले होत ना ते. हा ते तर म्हणलं का कुठं नाही आणते तर सोडत आणते म्हणलं सोडत. बबन्या असं म्हणूच नको म्हणलं तू. अबे त्याच्या हातल्या का वर पर्यंत असते ना. आता 10-15 लाखाचं लेखा सामान म्हणल्यावर त्याला का सोडतील का? आता तू सांग म्हणलं निरा ट्रॅक्टर घेतलं म्हणजे झालं का? त्याला ते पंजी घ्या लागन, तिरी आहे समजा, रोटारेटर हे ते निकालच गोष्टी घ्या लागते ना. त्याशिवाय म्हणलं ताल बसते का मला सांग बरं तू. हा अबे ट्रॅक्टर घेणं म्हणलं हे कोणाच्या गोष्टी नव्हे ना. आता त्याला जर म्हणलं आपण समजावून सांगितलं तर त्याला काय वाटतं की बा हे आपल्याला बा समोर गेलं नाही पाहिजे म्हणून सांगते. असं होऊ लागलं ते. त्याच्यापेक्षा बाबा त्याला सांगणंही नको आणि काहीच नको. मस्त आहे बा दुरून तमाशा पाहता म्हणलं शांत राहायचं ना. राव राजो कसे म्याळ झाल्यासारखे बोलू लागले. आता म्हणलं किती वर अशी ना. आता हेच जर म्हणलं गायब झाला तर मग काय राकोळा गायता का मग करता काय म्हणलं. मग आपलं हे नाही रे बबन्या, म्हणलं सदू सावकारानं जे म्हणलं 2 लाख रुपये दिले तर म्हणलं हे कायच्या भरोशावर दिलेत बा. मला काही समजलं नाही. कारण मारतापाशी तर म्हणलं घाण ठेवायला काहीच नव्हतं. तर म्हणलं 2 लाख रुपये दिले कोणा बेसवर, मला हे लक्षात नाही लागलं. यानं काय केलं का त्या म्हणलं सावकाराला मौनी घातली का काय, काही समजून नाही लागलं बा. मायची कटकट कायच्या भरोशावर दिली म्हणजे गावात नसतं का? अबे 5 एकर शेती आहे ना म्हणलं मारत्यापाशी. हा तेच गाण ठेवलेस ना मग. हा दुसरं काय म्हणलं त्यापाशी. अबे लेका फोपाय सुत्या ब यार तुत्राच्या लेका. अबे ते जमीन का त्याची होय का लेका, बोटेची मग त्याची होय ना लेका, भोपाई सुते हो. हा गावात राहता लेका तरी काही माहित नाही. हा जसं म्हणलं मारताना सांगितलं तसं ऐकता. हा म्हणून तुम्हाला काही गांजरा माहित नाही ना. अबे भो सुटचे हो त्यापाशी कुठं जमीन आहे, आडवा तास नाही म्हणलं. अबे बुड घातवा नक नाही ना लेका, त्याच्या मागं लागून काही मजा आहे का मला सांग बरं तू. मेलले का माणूस सांगले का मारताले का किती गजले का बंडल माणूस आले का. अबे त्यानं म्हणलं पुऱ्या गावात मी सांगितलं ना ते 5 एकर जमीन का माली होई म्हणून. हा सांगाले का एवढा बंडल माणूस नाही पाहिला रे बा. हे तर राजा हे पा त्याच्या म्हणलं आता म्हणते बा कोणत्याच गोष्टीचा भरोसा नाही लागला बा. अबे त्यानं आम्हाला लय सांगितलं बाबा आमच्या म्हणजे वडलो पार्टीत म्हणे आमची 100 एकर जमीन होती, याच्यात गेली त्याच्यात गेली, काही म्हणे आम्ही दान केली, असा लय सांगत आहे बा ते. बापाला की दाने केली म्हणे का? राजा हरिश्चंद्राची अवलाद नव्हता म्हणलं त्याचा बुडा. हा कुकडे येले का भादर नाले का तुम्ही म्हणलं त्याची ऐकूच लागले का? त्याची म्हणलं ऐकूच लागले का? अबे पा घराच्या जवळ म्हणलं उभा करायचा लायकीचा नाही म्हणलं मारता हो. काही काय उचलून घेऊन जाईन काही सांगता नाही येत. कसं आहे गळा आमचा होय म्हणलं वावराचा शेजारी हो. आम्हाला पडतं म्हणलं ते सगळं काम. कधी म्हणलं वांदर हाणणं हे ते समजा ढोरं वाचवलं म्हणजे असं हाणते ते अशा कामी पडते ना आपल्या. बरं मग ट्रॅक्टर काही घेऊ लागला म्हणलं मारता. आज आणते बा उद्या आणते असं म्हणलं. तुला कन्फर्म असं दिवस माहित नाही का त्याचा? अरे आपलं कुठे एवढं लक्ष असतं गणपतराव. आणि आपण काय ध्यान देतो का? म्हणजे आपलंच तर काम आपल्याला चालत नाही तर. आणि समजा लोक काय घेत आहे काय करत आहे याच्यावर म्हणलं ध्यान ठेवावं काही आहे की नाही. काही ठेवता ध्यान. हा आता म्हणजे असं माहित झालं बा मला उद्या नाही तर परवा आणते म्हणते हो. महिंद्रा घेतलं म्हणते 595. सांगले का महिंद्रा घेतलं म्हणतं का 595? मायची खटखटले का ट्रॅक्टर तर म्हणलं भलं मोठा घेतला भाऊ सोडचं. म्हणजे निरा मुंडातल्या का 10 लाखाचा होईल ना. हा म्हणजे पाहिजे ते 2 लाख रुपये कर्ज आणि हे 10 लाख रुपये कर्ज, 12 लाख रुपये आणि काही भांडे समजा असं पुरं 15 लाखाचा गेम आहे का. म्हणलं मारतायला का झाल तर नाही देन रे बा काही, म्हणजे असं समजून नाही लागलं मला. हो मारताना का म्हणलं झाल दिली ते पा सावकाराला म्हणलं फाशीच घ्या लागते. काय म्हणलं फाशी घ्यायला लागते सावकाराला?
भोकात घ्यायला लागते का फाशी सावकार आले? अरे सावकारांना का म्हणलं आपलं गाव का कमी लुटलं का? याच खाऊ खाऊ हा? अरे वा निरा याच खाते ना हा? 3 वर्षापासूनचा माल म्हणलं आपला शेतीचा त्याच्या घरात म्हणलं आणखी भरून आहे, इकलाच नाही ना आणखी हा? काऊन का म्हणलं त्याला गरज पडायच नाही ना? काऊन का त्याला म्हणलं कोणाचं द्यास लागत नाही, निकाल लागून त्याला म्हणलं घ्यास लागते ना? आणि काय दिलं समजा जड जाणार आहे हा? त्याच्यानं म्हणलं लय वरे आला ते धंदानं या सावकारीच्या हा? त्याच्या म्हणजे त्याला 2 लाखांना काही फरक नाही पडत ना. नाही कमाई गिमाई केली त्यानं, कमाई गिमाई म्हणलं हे पा भरपूर केलेली आहे. अबे त्याच्या म्हणलं हे पा 2 पिढ्या बसून खाते 2 लाखाला का झाड समजते ते, हो 2 लाखाला काही समजत नाही म्हणलं. पण मारता तर म्हणलं हे पा जगणं मुश्किल करते त्या 2 लाखापाई. पण 2 लाखांना झाल बसून बा असं वाटू लागलं मला. हो सावकाराची म्हणलं चांगली खटिया खडी होणार आहे. अरे भोकात जाऊ द्या ना, निकाल आपल्याला काय करावं लागते का हा? चला निघतो म्हणलं मी, आणखी म्हणलं मला गटोळे खाली करावं लागते ना. हो जाय, आम्ही चाललो वावरात. का बी मारत्या लेका एवढ्या रातचं म्हणलं मला काय बोलावलं बी इथं बी? मास्तर जरा शांत राहा म्हणलं मास्तर. अरे मी काय म्हणतो याच्यावर लक्ष द्या म्हणलंय पा. ट्रॅक्टर घ्यायच्या वेळेस म्हणलंय पा, जेव्हा आम्ही शोरूमला जाऊ ना तेव्हा म्हणलं 2 माणसाच्या सह्या मागते ना हा? एक म्हणलं सही आता ते वासुदेव देऊन, दुसरी सही आहे पा फक्त तुम्ही त्याचा हाव. तुम्हाला म्हणलं तुमचा हिस्सा भेटून जाईल ना. अबे पण लेका मारत्या भोपाय सुद्या तू काय करत आहे काही नाही, काही लक्षात नाही येत रे बाबा रे. पाहिजो लेका कोणत्या लेका फंदात पडू नको बरं, नाही तर बसले का. हो अरे काही नाही होत ना हो. अरे जरा असं म्हणलं वर जायचं आहे तर म्हणलं हे 2 नंबरचे कामं करावं लागेल ना. 1 नंबरनं म्हणलं कोण वर गेलं मला सांगा बरं तुम्ही हा? अरे मेहनत करून फक्त पोट भरू शकते म्हणलं माणूस, हो शोक नाही पुरे करू शकत ना. अरे हो मारता पण तुला प्लॅन काय आहे काय नाही जरा सांगतो सही म्हणलं बाबा. हो ना म्हणजे काय करतो काय नाही काही लक्षात नाही येत ना. अरे मास्तर तुम्ही आंबे खा ना हो, गुटल्या कायले मोजू लागले हा? अरे जर म्हणलं तुम्हाला सांगायचं असतं तर म्हणलं एवढ्या रातचं बोलावलं असतं का म्या हा? जे पैसे म्हणले मी तुमच्या पैसे कॅश दिले ते पैसे म्हणलं मला परत द्या बरं. हो पैसे तर म्हणलं मी सोबत आणले, पण म्हणलं तुला एवढं मोठं पैशाचं असं एखादा माना कोणतं काम पडलं बा माझ्या लक्षात नाही लागलं. मारत्या पायजोले का कोणतं म्हणलं मोठं कांड करून बसशीन त्याला का बसा लागा ना. हो हा मला ना कोणाच कांडात नाही आलं पाहिजे रे बा. हा नाही ते मी धडा म्हणलाय बा पोलिसाला सांगून देईन तो आलाच ना भोकात जाऊ तिकडं. मग मला काही करावं लागत नाही मग तो आलं. बिचा खराब सवय आहे राजू मास्तर तुम्हाला. इकडच्या तिकडच्या गोष्टी करायचं काय काम आहे? जेवढं म्हणलं मी तुम्हाला सांगितलं तेवढं करायचं. बरं मी का तुम्हाला तुमचा पैसा मागू लागलो का? जे पैसा म्हणलं मी तुमच्या पैसे ठेवायला दिला होता मी तुम्हाला तेच पैसा मागू लागलो ना. दुसरा पैसा मागत आहो का हा? आतापर्यंत म्हणलं तुम्ही मला पैसा वापरला नाही का हा? मग जेव्हा म्हणलं मी मला पैसा मागू लागलो तर मला पैसा मला देऊन टाकायचा, विषय खतम करायचा ना. काय करतो काय नाही हा? हे म्हणलं शिल्लकच्या चौकशा तुम्हाला काय पाहिजे हा? काय काम आहे तुम्हाला म्हणलं या शिल्लकच्या चौकशाचं? भोकात जाणं मला काय करावं लागते हा? चांगलं सांग ना म्हणलं बाबा मला काम आहे. ऐकशीन तर ऐक, नाही ऐकशीन तर म्हणलं सरका सीधा भोकात जा. मला सांगू नको ना. हा हे म्हणलं तुला पैसे घे आणि निघ म्हणलं इथून. हो आणा इकडे, आणि मध्ये नाही जा लागत म्हणलं, तुम्हाला जा लागते. हे करतो मालच होय. अरे बा मारत्या चाललो म्हणलं, डोकं नको खाऊल्या का मला. बस काम पडले की म्हणलं फक्त गोड गोड बोलत झाले का. हो आणि काम झालं की म्हणलं बा कुकडे बोलून द्यायचं ना, कुकडे बोलून द्यायचं म्हणलं. अबे आमचा का म्हणलं का लक्षात येत नाही का मारता हा? काम झालं की म्हणलं तुमचं तसंच असतं ना, तसंच असतं म्हणलं तुमचं. आता वाद घालायचा टाइम नाही म्हणलं मास्तर, बोलू म्हणलं नंतर. जा तुम्ही आता घराकडे. अरे बोला मारोतराव या 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 या. तरी म्हणलं आम्ही तुमचे बा मागच्या म्हणलं 1 घंट्यापासून. म्हणजे आपल्या घरीच चाललं का नाही, आपल्या घरीच राहणार आहे ते. त्याच्यानं म्हणलं आता घरी जाऊन पाहिजे येतं ना. हो आता एवढी कोणती घाई आहे म्हणा हा? म्हणजे इकत घेतलं ना आपण देवान आता. हो ते तर झालंच म्हणा, पण तुमच्या नावावर नाही ना आणखी. जोपर्यंत म्हणलं हे फायनान्स तुमचा क्लिअर होत नाही तोपर्यंत म्हणलं ते गाडी तुमच्या नावावर उतरत नाही ना. हा आता तुमच्या अंगावर म्हणलं जेवढा खर्च आहे तेवढा खर्च नील झाल्याशिवाय हे गाडी बा तुमची आहे असं समजलं जात नाही. हो आता जे म्हणलं फायनान्सर कंपनी आहे मधातली ते गाडी म्हणलं त्या कंपनीच्या तुमच्या करारात राहत असते ना. हा तसं आहे ते. मग ते कंपनी तुम्हाला नीलचं हे देते म्हणलं लेटर. हा तेव्हा म्हणलं ते गाडी तुमच्या नावावर होत असते. अरे नावावर नसे ना, आज ना उद्या होईनच ना. अरे एवढं मोठं म्हणलं वाहन घेतलं म्हणलं महामित्रानं तर मला काय नावावर का करता नाही का. हा अरे म्हणलं बुडवाचं असतं तर म्हणलं एवढा लंबा हात मारला असता का, लंबा हात मारला असता का म्हणलं. हे बा आम्ही म्हणलं नाही भीत ना, एवढ्या छोट्या कर्जाला म्हणलं आम्ही भीत नाही ना. अरे बा कास्त करावं ना, वलिताने म्हणलं कास्त करावं. आणि आमच्या गावात ट्रॅक्टर का कमी चालते म्हणता का. हा कमी चालते का? रोजचा म्हणलं बा मारत्या 4000 कमावतो म्हणलं 4000 रुपये. हो ट्रॅक्टर म्हणलं चांगलं चाललं ना तर 4000 रुपये म्हणलं पेट्रोल जाऊन आणि म्हणलं गड्याची मजुरी जाऊन ते 4000 कमावते. तुम्ही ट्रॅक्टर घरी नेऊन तिकडे 4000 कमवा का म्हणलं घरी नेला पेटून द्या. आम्हाला म्हणलं त्याचं काय करावं लागते. हा आम्हाला म्हणलं जे आमचं डाऊन पेमेंट आहे हे ते आम्हाला म्हणलं देऊन द्या. उरलेलं म्हणलं जे आमचे पैसे आहे ते आम्हाला कंपनी देऊन टाकते. मग कंपनी तुमच्यावर जे लोन समजा तुम्हाला देऊन हो तर त्याची म्हणलं तुम्हाला किस्त भरावं लागते. ते किस्त म्हणलं तुम्ही भरत बसा ना. आम्हाला काही करत नाही म्हणलं, तुम्ही 4000 कमा का तिकडे 10000 कमा म्हणलं का तिकडे भोकात जा. आम्हाला म्हणलं तुमची गरज नाही ना. आम्हाला आमचा पैसा भेटला जाय तिकडं. अरे नाही हो असं ना कसं होईन राजा. त्याच्या म्हणलं काही सर्व्हिसिंग फ्री असतं ना. तुम्हाला म्हणलं आता शोरूम आहे म्हणलं सर्व्हिस तर द्याच लागेल ना. हा ते सर्व्हिस सेंटर म्हणलं कुठं आहे काय आहे जरा आम्हाला म्हणलं याची माहिती द्यायचा. हो नाही तर काय आहे मग ट्रॅक्टर घेतलं म्हणजे काय 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 आता तुमचं काम झालं असं नाही समजू म्हणलं. ट्रॅक्टर घेतला होता म्हणलं उलटी तुमची जबाबदारी वाढली म्हटलं. बापा मग
नाही तर काय तर मला तुमच्या जवळून ट्रॅक्टर घेतल्यावर तर मग का त्या ट्रॅक्टरची का मला वरालिंग का बाहेरून करायची आहे का? हा ते म्हणलं तुम्हालाच करून द्या लागेल ना. एवढ्या मोठ्या रुपयाचा बाबा वाहन घेतलं ना तुम्ही, काय काय म्हणलं का त्यातून का अंग काढून घेता का म्हणलं? हा अंग काढून घेऊ लागलं का? असं असं तर मग हे राहू द्या म्हणलं बाबा, आम्हाला ह्याच नाही म्हणलं. आम्ही घेतो म्हणलं मग दुसऱ्या इकून. हे तुझ्या मायची खटखट, हे तुला का डोक्यानं निकालच पाहिजे नाही तर बा. अरे तसं नसते ना. हा मी काय सांगू लागलो म्हणलं, याच्यावर जरासं लक्ष तर द्या तुम्ही. हा म्हणजे आमचं काम झालं म्हणजे आमचं काम फक्त पैशाचं झालं ना. जे म्हणलं आम्हाला सर्व्हिस द्यायची आहे ते म्हणलं आम्ही देतोच ना. आता म्हणलं आम्ही सर्व्हिस देत आहोत म्हणलं, आमचे ट्रॅक्टर खपत आहे का नाही? हा सर्व्हिस जर म्हणलं आम्ही दिली नसती तर ट्रॅक्टर खपले असते का? खपले असते का म्हणलं, मला एवढं सांगायचं आहे तुम्ही. बरं हे नाही हो म्हणलं, ट्रॅक्टरच्या संघ ते सामान म्हणलं कोणकोणतं घेत असते ते म्हणलं, पंजी तिरी पलटी असं समजा म्हणलं कोणतं सामान नसते येत का? अरे ती ह्या बहीण लेका भोपाय सुद्या लेका ट्रॅक्टर सांग म्हणलं ते अवजार येत असते का लेका भंटाला? अळान चोटा लेका इकत घ्यायला लागत असते ना ते. म्हणजे पहिल्यांदा ट्रॅक्टर घेता वाटते तू. ते ना ते कुत्र्याच्या हाती हैकून सापडलं असं काम झालं ते. भोपाय सुद्या लेखाचा अबे ते इकत घ्यायला लागत असते ना तुले. रोटारेटर आहे समजा, पंजी फलटी काय समजा आहे ते तुम्हाला म्हणलं इकत घ्यायला लागत असते ना. च्या बहीण लेका ते इकत घ्यायला लागत असते का म्हणा? हो आता सांगितलं ना मराठीत मी, मार खाऊन मानशील का? अरे बाबा ते काय ट्रॅक्टर संग म्हणलं भेटत असते का? ते म्हणलं अलग इकत घ्यायला लागते ना तुम्हाला. हो त्याचा पैसा म्हणलं तुम्हाला अलग भर लागते. हो तो कुठं म्हणलं ते सामान भेटतं म्हणलं. हा ते तुम्हाला म्हणलं बाहेरून इकत घ्यायला लागन. पलटी घ्यायची, 3 फावडी घ्यायची, पंजी हे ते म्हणलं असं सामान तुम्हाला घ्यायला लागन. मेलं लेखा माणूस. अरे बापा मग ते तर मी तर म्हणतोय बा 15 लाख रुपयात जायचं मग तर ट्रॅक्टर बिन अवजार बिन म्हणलं हे तर 15 लाख रुपयात व्हायचं म्हणलं निघालच. टाली घ्यायला लागत मग तुम्ही मग म्हणलं टाली देत नाही का? हुड काहीच नसते यात म्हणलं ट्रॅक्टर सांगा. माय भिनले का भल्ले बाजिंदी दिसून राहिले का तुम्ही तर? इथं का तुमच्या बापाची ठेवी आहे का बे? तुम्हाला का ट्रॅक्टर सांगा म्हणलं पंजे द्या ते हे द्या. एक काम करतो ना, हा तुम्हाला म्हणलं पंजे आम्हीच मारून देतो ना, लोकांचं म्हणलं आम्हीच वाया करतो ना, आणि संध्याकाळी म्हणलं तुम्हाला पैसे आणून देत जाईल. हा भोपळे सुते हो लेकाचे हो. माय बापा ट्रॅक्टर वाले भाऊ जास्त बोलू नका म्हणलं. तुम्हाला काय आम्ही काय फुकट मागू लागलो का? काय म्हणलं 2-4 घ्यायचे आहे ते घेऊन द्या आणि मला सामान देऊन द्या बाकीचं. आता म्हणलं इथून म्हणलं एवढा मोठा ट्रॅक्टर घेतला म्हणलं आम्हाला, आता हे बाकीचं सामान कुठून पाहू म्हणलं आम्ही. आणि हे लोकांना वाया का म्हणलं, का दाताने करू का? दाताने करू का म्हणलं? सांगा ना मग तुम्हीच सांगा ना. मग ते निरा ट्रॅक्टरचा म्हणलं सुतार घेऊन जाऊन काही फायदा आहे का? काही फायदा आहे का म्हणलं? अरे ती ह्या बहीणचे अळान चोट मारले लेखाचे. 2-4 घ्या. अबे काय शेंगदाणे घ्यायला आले का इथं? शेंगदाणे घ्यायला आले का म्हणलं भाऊ सुडचे हो. अबे अवजार होईल लागा ते ट्रॅक्टरचे. अबे डोकं नसल्यावानी म्हणलं वागू काऊन लागले? ट्रॅक्टर म्हणलं पहिल्यांदा घेऊ लागले का तुम्ही? पहिल्यांदा घेता का म्हणलं? भिकार चोट लेखाचे हो. बरं मग नाही हो हे म्हणलं बाकीचं सामान कुठून घ्यायचं बा मग आता ट्रॅक्टरचं बा? तर ते कुठं भेटते काय भेटते म्हणलं आम्हाला याचा जरा पत्ता तर देसान, तेवढं तरी काम करता म्हणलं बा. अरे बापा ते कुठे भेटते ना, कुठे भेटते म्हणलं. जे मोठमोठे म्हणलं दुकान असते ना, याचे हे स्पेशल दुकान असते ना. मस्त मला मोठ्या सिटीत जायचं आणि तिथं म्हणलं कोणाला विचारायचं रोटावेटर कुठे भेटते, पंजी तिरी समजा कुठे भेटते. हे आता समजा जनरल गोष्ट आहे ना राजा. हे बा शमड्या लेकराला समजते म्हणलं, शमड्या लेकराले. हे ती ह्या बहीण मायची खटखट राजा भल्ले लोचे हायची. हे इथून घ्या ते तिथून घ्या न काय म्हणते ते हे बरं म्हणलं हे डिझेल तुम्ही टाकून देऊ लागले ना त्यातनी. हो हो आम्हीच टाकून देतो ना, आणि म्हणलं किस्ता आम्हीच भरतो ना, तुम्ही फक्त पैसे कमवा ना. अरे का माणसं व्हा का कांचा व्हा राजे हो. अरे गाडी म्हणलं तुम्ही घेतल्यावर म्हणलं डिझेल तुम्हाला टाका लागेल ना. का आम्ही टाकू म्हणलं, आम्ही टाकू का? आता काय करू बाई? बापा 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 म्हणजे लहान नाही झाली का या माणसाची? एवढ्या रुपयाचं म्हणलं आम्ही वाहन घेतलं तर म्हणलं हे त्याचं म्हणलं सामान तर दिवस नाही लागले, पण म्हणलं डिझेल तर टाकून द्यायला पाहिजे बाबा महिन्यात भरायचं. म्हणलं डिझेल म्हणलं आम्ही का डिझेलून बी गेलो का? 10-12 लाख रुपयाची वस्तू घेऊन म्हणलं तुम्ही त्यातनी डिझेल टाकून देऊ लागले. अहो म्हणलं 20 रुपयाला भाजीपाला घेतला तर 10 रुपयाला सामान म्हणलं आमच्या गावात फुकट देते म्हणलं, फुकट देते ना. तुमच्यापेक्षा तर म्हणलं हे बा बरे झालं कंदाळ खोकाचे हो. अरे च्या मायची खटखटले का तू? काय म्हणलं काय बा हे निकाल पैदल आहे रे बा. हे का डोक्यानं पैदल आहे म्हणलं, यायला जराशे डोक्षे नाही का? बरं एक काम करा बा, हे ट्रॅक्टर म्हणलं तुम्ही घेऊच नका, राहू द्या म्हणलं, इकतो आम्ही दुसऱ्या कोणाला बी. ते पा हाय आलाय राग तुम्हाला नाही. अरे बा तसं नाही ना, आता म्हणलं ते बाईची जात आहे, बाईच्या जाती म्हणलं काही समजते का? आता बोलली बिचारी. बरं जाऊ द्या म्हणलं, तर काय कागदपत्र म्हणलं करून घेऊ ना ट्रॅक्टरचे. डाऊन पेमेंट म्हणलं सांगत आहे आणलेलं, तर म्हणलं समोरची प्रोसिजर करून घेऊ म्हणलं. चला चला बरं अंदर मग. हो बापा चला म्हणलं, एक डावचा राजा आहे बा डोक्यात मला हेडा कमी करून टाका लागेल. चला बरं चला लवकर. आता म्हणलं हे डाऊन पेमेंट किती देऊ लागले तुम्ही? साहेब 2 लाख रुपये जमा करतो म्हणलं, आणि बाकीचं म्हणलं फायनान्स मारून द्या ना. मग आम्ही आमच्या म्हणलं किस्त पिस्त काय ते म्हणलं भरत राहतो. बरं 2 लाख रुपये भरू राहिले का? बरं शिल्लक होईल तर पहा म्हणलं, म्हणजे काऊन की समजा तुम्हाला किस्त भरायला म्हणलं जरा सहभागी जाईल म्हणलं, त्याच्यानं जरा 2 लाखाच्या वर नाही होत का?
नाही ना, अरे काय सांगू राजा आहे पा, पैसाच नाही ना. हा अरे वा, बुड खाजवाले नख नाही म्हणलं. आता हे कसं तरी म्हणलं मुतऱ्या करून घेणं होय. हा म्हणजे किस्ता भरला तर भरला, नाही भरला तर म्हणलं जाऊ दे, हो का तिकडं म्हणजे ओळून देतात ना मग. हा म्हणलं झटमारी ओळून दिलं तर. म्हणजे काय काय ट्रॅक्टर वळून द्यायला घेऊ लागले का बाबा? हा फायदा म्हणलं ते किस्ता भर लागते ना. हा त्यातनं म्हणलं राजू शोरूमचं नुकसान आहे ना. हा असं नसतं ना. हा तुमच्याकडून तर म्हणलं किस्ता फेडणं होत असेल तर तुम्ही घ्या, नाही तर म्हणलं घेऊ नका ना, राहू द्या म्हणलं, असं म्हणू लागलो. अरे बाबा हे असं नसतं म्हणलं, किस्ता भराच लागत असते तर. काय बापा हे माणसं आहेत म्हणलं. हा ते म्हणलं अहो जरा नाही देऊ लागले म्हणलं, डिझेल टाकून नाही दे, गिस्सा भर लागते हे भर लागते म्हणलं. नीरा म्हणलं आमच्या मागे हे ताप दिला बापा लावणे म्हणलं, आम्ही ट्रॅक्टर घेत आहोत. काऊन म्हणलं तुम्हाला सैन होत नाही का? हा तुम्हाला म्हणलं सुद्धा दिसून नाही लागलं का आमचं? हा कायच करावं बाबा, किती कस म्हणलं लोकांना जाई थोडं राव. हा अहो म्हणलं एवढं जाई थोडं नाही राव ना. हा इतकं जाई थोडं राव म्हणलं, तुम्हाला काय भेटणार आहे? हो काय भेटतं म्हणलं तुम्हाला? हो वासुदेवराव कसं काय आहे बाबा हे? अरे काय राजा साहेब तुम्ही काय म्हणलं बायाच्या मागे लागता हो? हे तर राजा आता म्हणलं मला तुम्ही सांगा, ती किस्ता का बाई भरणार आहे का? बाई भरते का म्हणलं किस्ता? अरे किस्ता माणसं भरतेत ना. आता बायाले म्हणलं बा काही ना काहीतरी म्हणलं बोलायचं राहते. फक्त म्हणलं बोलायचं राहते ना बायाले. आम्ही हाव ना किस्ता भरणारे, बरं मी हाव ना गॅरंटर म्हणलं मी हाव ना. हे वासुदेवराव आहे म्हणलं गॅरंटर. बरं बा ठीक आहे म्हणलं, हे बा तुमचे कागदपत्र बनवून घेतो. हो आणि उद्या म्हणलं तुम्ही ट्रॅक्टर घेऊन जा. बरं नाही हो साहेब म्हणलं उद्या किती वाजता येऊ बा? उद्या का या ना उद्या 12 वाजेपर्यंत या. मायची कटकट राजा साहेब जरा म्हणलं लवकर नाही होत का म्हणलं? म्हणलं सकाळी 7 वाजता काही होत नाही का? काऊन का म्हणलं हे बा 9 वाजता म्हणलं फवारा मारा लागते ना. अरे बा तुरीवर म्हणलं फवारा मारला नाही तर बा शेंगा कवर नाही होत म्हणलं. आता हो फवारा अर्जंट आहे म्हणलं मारणं. त्याच्यानं म्हणलं असं सकाळी येतो म्हणलं आम्ही 7 वाजता. देवा परमेश्वरा, अरे कोणत्या अळांचोट लोकांसोबत पाला पडला रे बापा रे. नाही ना तसं नसते ना ते. अरे 12 वाजता शिवाय तर म्हणलं बसून आपले शोरूम नाही खुलत. आम्ही येतो का म्हणलं एवढं सकाळी? याचा टायमिंग असते ना, तसं थोडी असते ते. टायमिंग आहे ते म्हणलं तुम्ही उद्या या 12 वाजता या. जा बरं आता. हो जा मला डोकं खाऊ नका आता. जा या उद्या या. बरं ठीक आहे बा तुम्ही म्हणसान तसं. आता पडला तर पडला मग फवारा. चला निघतो मग आम्ही.